मध्ये मोत्याचं घास तोंडावर भीते चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचं घास तोंडावर भीते चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचं घास तोंडावर भीते पाची पकवानाचं ताट आकान दिलेलं असं त्या ताटामध्ये वाटी दुधाची दिलेली असायला अरे बाबा लिहिल्या कैला त्या विहिरीला विचार केला म्हणाला कैला नव्हता बोलायला म्हणाला माझ्या दादाने विचार करायला की माझ्या गोपालासाठी मात्र माझ्या अक्का म्हणून त्याला कळण्या कोंड्याचं उठकं तयार करून घातलेला असायला आणि मला मात्र पाची पकवानाचं जेवण देते म्हणजे अंगात चांगला जिज्या मेंढा मेंढा हा तुझ्याकडे आहे तर आपण अक्का माहीवाला दादा विचार करायला की आता मात्र अक्काला आपण इथलं पुढं जमवायचं ठिकाण्याला म्हणून दादा लागला तर अक्काला बोलायला अक्का हे दूध कशाच आहे बर का म्हणायला त्या विहिरीला काळी शैर काय चांगला दादाचा शब्द माझ्या अक्काला ऐकून घ्या अक्का लागली ती दादाला बोलायला दादा दूध मात्र मेंढीच आहे बर का काय झालं काय जीव चाललाय दूध आहे मेंढीच म्हणते होय अगं त्याला कंडाळ कासरा कवा उठणार कवा ते जायला पेणार अक्का दूध गोष्टी झाली म्हणजे काय म्हणायचं ते त्याला अरे अक्का आता हे दूध तू मेंढीत आणच खरं आहे पण मेंढीला लावरो आणि मेंढीला लावोर पेडया दूध या मुठया दादया मेंढीला लावोर पेडया दूध का मुठया दादया दया करावं माझ्या बावया दया वाढावं तर मेंढीला नावरून पेलेला आहे दूध वस्तू झालेला आहे पहिलं ताट काढ आणि मला जेवाय वाढ तयार करी मला जेवाय वाढ म्हणायला त्या वेळेला दादाचा शब्द माझ्या अक्काला ऐकून घ्यायला अक्का निघून मात्र कुठे गेली नसेल बाबा त्या खेड्याच्या वाड्याला खेड्याच्या वाड्याला खेड्याच्या वाड्याला खेड्याच्या वाड्याला अक्काचा देणे गुणाव अक्काचा देणे गुण सर्वी भागा घेऊन सर्वी भागा घेऊन खेड्याच्या वाड्याला खेड्याच्या वाड्याला वाड्यामध्ये जाऊन वाड्यामध्ये जाऊन रचणाऱ्या कमान हातामध्ये चरबी घ्यायला शिळीच्या वाड्याला निघून गेलेला पहिलं शिळीच्या वाड्याला निघून गेल्या तर शिळीचं दूध पिळायला चरबी भरायला परत वाड्याला यायला ताट तयार करायला त्या ताटामध्ये ही दुधाची वाटी ठेवलेली पहिलं बाबा दूध तावैला बनवाला वाट्याला कैला ताटामध्ये त्या विहिरीला अरे दादा लागला विचारायला का अगं ही दुधाची वाटी आहे पण ही दूध कशाच आहे अरे बाबा दूध मला शिवतो मेंढी जाता दूध ही शेळीच आहे मेंढीच खात नसते म्हणून मी शेळीच आणले हुशारच की चांगली काय झालं आता हा मेंढीच मी खात म्हणून शेळीच घेऊन आले चांगली हुशार दिसते अक्का मग हा पण अक्का हुशारा म्हणतो आले होय बरोबर आहे काहीतरी इतकं काय होय मी पण हुशार आहे म्हणून तुला ठेवून घेतल्या ना मी तर ठेवून घेतली कशाला माझ्या दांडाली असते नारद आहे महाराज कलियुगातला महाराज आहे दादा लागला विचारा काही दूध कशाचं तर अक्का लागली ते दूध शिळीच आहे म्हणायला एवढा शब्द दादा अक्काचा ऐकून घ्यायला दादा लागला आता बोलायला आणि शिळीला कुकुर केलं या बघा दूध का होत या दादा कुकुर केलं या दूध का होत या दादा पहिलं ताटया काढावं
अक्का म्हणजे मेंढीचं दूध आणलं ती पण दूध ओसत शिहीच आणलंय ती पण दूध ओसत पण दादाला मी जेवाय घातल्या शेवट बसणार आणि सोडणार नाही माझ्यामधून त्या विहिरीला अक्काने सुद्धा बाबा हात धरलेला तुम्ही नक्का माहीत ना मात्र हातामध्ये चरबी घ्यायला नक्का निघून किती गेलेल्या चढ बाबा निघून गेली मच्छीच्या आणि गाईच्या गोट्याला बघ गाईच्या गोट्याला गाईच्या गोट्याला बघ गाईच्या गोट्याला गोट्याला जाऊन बघ गोट्याला जाऊन गाईच्या गोट्याला जायला गाईची मात्र दूध अक्का मिळून काढायला चरबी भरायला अक्का घर वाड्याला निघून आलेली असं दूध मात्र तापवायला वाटीमध्ये घातलेलं सर तिने तावायला वाटीमध्ये वाट्या राखायला ताटामध्ये चिवड्या राखायला भोर नेऊन ताटीने ठेवायला ठीक बोल लगेच खाता येतात आता मला ठेवू सुद्धा दिलं नाही हे दादा गेला पडत नाही त्या दादाला कशाच पण दूध चालतं या तर आपणारी अक्का दादा लागला अक्काला बोलायला अक्का अगं हे दूध आणले तू वाटेत पण हे दूध कशाच आहे अरे बाबा दूध आहे बरी का गाईचं त्या विहिरीला दादा आणि मी तुझ्यासाठी गाई गुरांच्या गोट्याला जाऊन गाईचं दूध तुला देशी गाईचं दूध आणलं या आणि तू लवकर उठाव आणि जेवायला बसावं म्हणायला दादानं विचारी तिला मनाला गैला पाडा सगळं पेल या दूध उलट झालं या आणि अक्काचा शब्द माझ्या दादानं ऐकून घेणार तुला दादा लागला अक्काला बोलायला आणि गाईला वाचूर केलं या आता दूध का म्हणत या गाईला वाचूर केलं या दूध का म्हणत या म्हणजे गाईला वासर पेले दूध उष्ट झालं पहिलं त्यात काढावं मला जेवायला वाढावं सकाळपासून तर जेवशील का फक्त माझ्या व्यापार कावा जेवायचो फक्त आणायचं काम कर दुसरं काय बोल नकोस मला माझ्या गोपानाला कसं केलतस ग भावानी कसं केलतस माझ्या गोपानाला हीच की भावानी असणारी अक्का ध्यानाला मनाला विचार करायला दादाला मात्र जेवाय घातल्याच्या आपण मात्र घर बसायचं नाही म्हणून अक्का निघून कुठे गेलेले असेल आणि असणारी अक्का म्हणून ध्यानाला मनाला विचार करायला अक्का निघून मात्र कुठे गेलेले असेल जंगल